झाडांची लागवड. तुटत चाललेला संवाद, एकाकी जगणं, कौटुंबिक कलह आणि स्वतःशीच असलेला झगडा या आणि अन्य कारणांमुळे आपल्या आजूबाजूला आपण अनेक मनोरुग्ण पाहतो. या रुग्णांकडे अनेकदा त्यांचे कुटुंबीही पाठ फिरवतात. त्यांच्या भरकटलेल्या या मनाला आधार देत आहे यवतमाळची नंदादीप फाउंडेशन ही संस्था या रुग्णांचं आयुष्य घडवत आहे. पाहूया त्याविषयी. अनेक जण विविध समस्यांमुळे किंवा घरगुती कलहातून तणावग्रस्त बनतात आणि मनोरुग्ण होतात. अनेकदा हे मनोरुग्ण घर सोडून कुठेही भटकताना दिसतात. त्यांना कशाचंही भान नसतं. बेभान होऊन अनेक रुग्ण भटकत असतात. यामुळे त्यांचे केस वाढलेले असतात, कपडे मळलेले असतात, त्यांना विविध व्याधी जडतात. अक्षरशः मरणप्राय जीवन हे लोक जगत असतात. मात्र यवतमाळ मधले नंदादीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे अशा मनोरुग्णांना आपल्या केंद्रावर घेऊन येतात. त्यांची दाढी कटिंग करून देतात, त्यांना आंघोळ घालून नवे कपडे घालून देतात, त्यांच्या जेवणा राहण्याची व्यवस्था करतात. यानंतर त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जखमांवर मलमपट्टी केली जाते. नियमित औषधोपचार केले जातात आणि पाहता पाहता हे मरणप्राय अवस्थेत जगणारे मनोरुग्ण चांगले होतात. अक्षरशः त्यांना एक नवं जीवनच मिळतं. साहजिकच ते आपल्या घराचा पत्ता आणि नातेवाईकांचं नावगाव सांगायला लागतात आणि त्यांना त्यांच्या घरी सोडलं जातं. मात्र काही जणांचं कुटुंब बरे झालेल्या मनोरुग्णाला घरी घ्यायला तयार नसतं. त्यामुळे अशांची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था नंदादीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण केंद्रामध्ये करण्यात येते. बेघर महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, त्यांना उभं राहता यावं यासाठी आपण आपल्या निवारा केंद्र येथे अनेक प्रकारचे वेगवेगळे शिवण क्लास, पॉकेट बनवणे असे अनेक वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करतो आहे. आणि या प्रयोगामुळे मध्ये सुनीताताई भितकर आम्हाला साथ देत आहे. मोफत शिवण क्लास आणि पॉकेट तयार करण्याचं काम आम्हाला या महिलांना शिकवते आहे. या केंद्रामध्ये अनेक महिला सुद्धा कायम निवासी आहेत. यवतमाळमधील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भितकर यांनी अशा महिलांना शिवणकला शिकवण्याचं काम सुरू केलंय. तेही कोणताही मोबदला न घेता. 3 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आज अनेक महिला शिवणकला शिकल्या आहेत आणि अतिशय सुंदर असे पोशाख त्या तयार करतात. खरंच म्हणजे 4 दिवसात जी शिकली आणि जे ड्रेस शिवले हिने, याचं खरंच कौतुकास्पद आहे. आणि मला हिच्यावर इतका अभिमान आहे की ही स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आणि संदीप भाऊनं जे मार्गदर्शन केले आणि यांना जे उभं केलं, आणि मला तरी असं की माझ्यामुळे मी ही उभी झाली असं नाही आहे. हिला फक्त प्रेम, जर प्रत्येकाला जर प्रेम दिलं ना तर ते खरंच उभं राहू शकते. याशिवाय या महिलांचं मानसिक आरोग्य ठणठणीत राहावं यासाठी त्यांना नृत्य, गायन शिकवलं जातं. नियमित योगाभ्यासाचे धडेही दिले जातात. ज्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला तयार नाहीत अशा मानसिक आरोग्य चांगल्या झालेल्या महिला या केंद्रामध्ये स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. माझी तब्येत खराब होती आणि मला इथं छानपैकी डान्स क्लास, मशीन क्लास, पॉकेट बनवणे क्लास शिकवले. खूप जीव लावतात आम्हाला, खूप छान शिकवतात, जीव तोडून सांगतात आम्हाला. आणि मी लवकरच माझ्या पायावर उभी राहते, मशीन क्लास करते आणि माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करते. समाजातल्या या घटकासाठीचा क्रांतिकारी बदल सामाजिक कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीमुळे दिसून येतोय. हे संपूर्ण केंद्र आजही लोकसहभागातूनच सुरू आहे. समाजात काही ठिकाणी नकारात्मकता दिसून येत असली तरी अनेक सकारात्मक व्यक्ती सुद्धा आजही आपलं कार्य करीत असल्याचं यातून सिद्ध होतं. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.